काय घ्यायचं आहे? शूट होऊ शकत नाही आहे असं तरी म्हणायचे. कोणाचा अध्यक्ष? पालकमंत्री तुमचा महाविकास आघाडीचे, त्यांची संख्याबळ पण नाही आहे आणि काय नाही आणि तरी तेच म्हणायचे. चंद्रकांत दादांचं माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं गृहीत धरा. ते बोलतील त्याला मी काही भाष्य करणार नाही. तरी अजितदादा पवार गटानं आपल्याला पाठिंबा दिला, पण एक दोन संजय काका असतील त्यांनी दिले नाही, आणि बाकीच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा नाही. दिला. संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडं जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो. आता मिरज पंचायत समिती आपण ताब्यात घेतलेला आहे, जिल्हा परिषद घेतलेला आहे. महाविकास आघाडीची एक प्रकारची यशाची नांदी आहे का यापुढे? असं आहे की महाविकास आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे आणि आज नाही आहे, अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्रित काम करणारे कार्यकर्ते, इथं बसलेले कुणीही वेगळ्या विचाराचे नाहीत. अजित घोरपडे सरकार तिथं आहेत, सुरेश पाटील आहेत, आर आबांचं या ठिकाणी विशेष मी उल्लेख करेन की आबा असल्यापासून आमचं या जिल्ह्यात आम्ही इथं बसलेले सगळे, कदाचित कोणी इकडे तिकडं असेल, पण इथं बसलेले सगळे यांचं या जिल्ह्यावर कायमचं प्रभुत्व होतं आहे. मला आनंद आहे की आबांच्या पश्चात पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आमचं सगळ्यांचं मिळून प्रभुत्व आहे. मी कुठल्या एका पक्षाचं नाव यासाठी घेत नाही की आम्ही सगळे एकसंघपणाने काम करतो. सध्या राज्याचा प्रश्न आहे गॅस टंचाई. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, पण देवेंद्र फडणवीस सांगतात की गॅस टंचाई कुठेही नंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत याच्याहून वाढीव यश मिळालं. आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं. अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला. आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले. पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला. आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे. आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. आता येणाऱ्या सभापती निवडीत त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार. आज या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय. ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे. आणि त्यामुळे आता यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात या सगळ्यांच्या माध्यमातून, या निवडणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. थँक्यू. बरं, एक उल्लेख अभिजित पाटील तर काँग्रेस पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विशालजी पाटील आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना उभं केलं, ताकदीने आम्ही लढलो. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं यश आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि जयंतराव पाटील साहेबांनी एकमेकांच्या प्रचारात चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आणि या निवडणुकीमध्ये थोडंसं भावनिक विषय होता आणि ऋषिकेश लाड माझे भाचे जरी असले तरी ऍक्टिव्ह आहेत, तरुण आहेत, लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही उपाध्यक्षपदाची संधी दिली, जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. मला खात्री आहे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
चांगल्या पद्धतीने करू आणि खात्री की प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथले प्रश्न सोडवू. ताईंना आज आनंद झाला असता. निश्चित स्वरूपात आज भारतीताई असती तर हे आनंद मोठा असता आणि एक भाऊ म्हणून मलाही आनंद आहे की आज माझ्या म्हणजे त्यांच्या मुलाला, माझ्या भाचाला आज सदस्य केल्यानंतर उपाध्यक्ष करण्यामध्ये मला आणि आम्हा सगळ्यांना मोठे यश मिळालं. त्यामध्ये जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.